नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती सर्व सेवा एमपीएससी टीसीएस आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एमपीएससी यूपीएससी ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आणि सोबतच इंस्टाग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचा आहे. इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे. मित्रांनो, तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही क्युरी असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आज दिनांक 26 सप्टेंबर, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा दिनविशेष आहे जागतिक पर्यावरण आरोग्य दिन. आजचा पहिला प्रश्न, सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा बॅलन डिओर पुरस्कार 2025 कोणत्या महिला खेळाडूला प्रदान करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, एताना बोनमांती, स्पेन. बघा, बॅलन डिओर 2025 पुरस्कार किंवा बॅलन डिओर पुरस्काराबद्दल माहिती एकदा घेऊया. 2025 चा हा पुरस्कार 25 वर्षीय डॅम्बेले, जे 6वे बॅलन डिओर पुरस्कार जिंकणारे फ्रेंच फुटबॉलपटू ठरलेले आहेत. कारकिर्दीत फिफा विश्वचषक, चॅम्पियन्स लीग आणि बॅलन डिओर पुरस्कार जिंकणाऱ्या फक्त 10 खेळाडूंपैकी ते एक आहेत. बघा, त्यांचं पूर्ण नाव आहे ओस्मान डेम्बेले, जे फ्रान्सचे आहेत. ठीक आहे, फ्रान्सच्या नागरिकांना फ्रेंच म्हणतात किंवा त्यांची भाषा फ्रेंच आहे. ठीक आहे, आणि महिला विजेते आहे एताना बोनमांतीच्या, स्पेनच्या आहे, ज्याचा आपण आताच्या प्रश्नामध्ये बघितला. तर यांच्याबद्दलचा इतिहास असा आहे, ही पहिली महिला आहे जिने सलग 3 वेळा 2023, 24 आणि 25 मध्ये हा सन्मान जिंकला. त्यामुळे हा चार्ट खूप महत्वाचा आहे, याचं परत एकदा रिव्हिजन करा. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्री विज्ञानवारी ही योजना, विद्यार्थी विज्ञानवारी ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र. बघा, याच्याबद्दल एकदा माहिती घेऊया. महाराष्ट्र सरकार दरवर्षी 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासामध्ये पाठवणार आहे. या योजनेचं नाव आहे अर्थात मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी. याची घोषणा केली शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी. नासा भेटीसाठी एकूण 3 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विजेत्याच्या पुरस्काराची रक्कम आधी 5,000 होती, आता ती 51,000 करण्यात आली. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे? बघा, तहसील स्तरावर टॉप 21 प्रकल्पाचे विद्यार्थी त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला भेट देतील. तर जिल्हा स्तरावरचे टॉप 51 प्रकल्पाचे विद्यार्थी बेंगळुरूतील इस्रो मुख्यालयाला भेट देतील. ठीक आहे, जी आपली अवकाश संशोधन संस्था आहे. तर राज्य स्तरावरचे टॉप 51 विद्यार्थी हे अमेरिकेतील नासाला पाठवले जातील भेट देण्यासाठी. ठीक आहे, तर यासाठी 3 कोटी रुपये शासन खर्च करणार आहे. तर ही योजनेबद्दल आपल्या लहान बहीण भावाला सांगा, यामुळे ते भाग घेतील आणि अमेरिकेत जाण्याची आणि नासा मध्ये जाण्याची त्यांना संधी मिळेल. चला, पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, रोहिणी ग्रामपंचायत, धुळे. प्रश्न क्रमांक 4, ब्राझील भारत कृषी तंत्रज्ञान क्रॉस इन्क्युबेशन प्रोग्राम मैत्री 2.0 कोणत्या संस्थेने सुरू केला? तर हा सुरू केलेला आहे ICAR, ऑप्शन बी, म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषद. मित्रांनो, उलटा पालटा कसाही प्रश्न आला तर आता याचा मार्क तुमचा जाता कामा नये. ठीक आहे, हे विचारलं जाऊ शकतं मैत्री 2.0 है ना, कृषी तंत्रज्ञान इन्क्युबेशन प्रोग्राम भारतीय कृषी संशोधन परिषदेने सुरू केलेला कोणत्या देशांदरम्यान झाला? तर ब्राझील आणि भारत. असे उलटे पालटे कशी येऊ द्या, है ना, आपला डाव रेडी पाहिजे. बघा, प्रश्न क्रमांक 5, राज्य वित्त 2022-23 एक दशकीय विश्लेषण हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर हा अहवाल प्रसिद्ध केला कॅगने, भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक कॅग वर खूप सारे प्रश्न विचारले जातात, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि पुढेही जसं येईल तसं मी सांगत राहील. बघा, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालानुसार वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक महसूल अतिशेष नोंदवणारे राज्य कोणते? तर हे आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन बी. ठीक आहे, आणि उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं राज्य सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2025 ची थीम काय आहे किंवा विषय काय आहे? तर ऑप्शन सी, सांकेतिक भाषांच्या अधिकारांशिवाय मानवी हक्क नाहीत, असं ही थीम आहे. ठीक आहे, तर ही थीम लक्षात ठेवा. ही
ही थीम म्हणजे ही थीम तर लक्षात ठेवायचीच, परंतु ह्या थीमच्या पॉइंटवर किंवा विषयाच्या पॉइंटवर खूप सारे प्रश्न येतात. उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओत जसं येईल तसं आपण वेळेनुसार ते ऍड करू. ठीक आहे. बघा, भारतातील पहिले या कॅटेगरीतला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र कुठे सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, बेतला राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 9. सिंगापूरमध्ये झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेत भारताला कोणत्या समितीचा सदस्य म्हणून निवडण्यात आले? तर याचं हे उत्तर आहे ऑप्शन सी, इंटरपोल आशियाई समिती. आता मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न उलटाही विचारला जाऊ शकतो. आय थिंक काल किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न येऊन गेला की 25व्या आशियाई प्रादेशिक परिषद कोणत्या ठिकाणी झाली? तर ही सिंगापूरमध्ये. आता हे प्रश्न वाचल्यावर लगेच क्लिक होऊन जातं, सिंगापूरमध्ये झालेल्या. कुठे झाले? तर सिंगापूर. त्याच्यामुळे असे याचे प्रश्न काळजीपूर्वक बघा. PDF मधून एकदा वाचून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलला याची PDF असते. आणि सोबत क्विज मध्ये एकदा सोडवा. म्हणजे तुम्हाला इथं एकदा बघायचं, ते वाचायचं एकदा आणि सोडवायचं एकदा. विषयच नाही डबल वाचायचा. ठीक आहे. त्याच्यामुळे चालू घडामोडीवाला तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 10. देशी गाई आणि म्हशींच्या जातींच्या विकास आणि संवर्धनासाठी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने कोणते अभियान सुरू केले आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय गोकुळ मिशन. आता हे प्रश्न सुद्धा उलटे पालटे कसे विचारले तरी तुम्हाला आले पाहिजे. राष्ट्रीय गोकुळ मिशन कुणी सुरू केलं? तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने. कशासाठी सुरू केलं किंवा त्याचा उद्देश काय आहे? देशी गाई आणि म्हशींच्या जातींचा विकास किंवा राष्ट्रीय गोकुळ मिशन ज्याचा उद्देश आहे देशी गाई आणि म्हशींच्या जातींचा विकास आणि संवर्धन, हे कोणत्या विभागाने सुरू केलं? तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग. असं उलटे पालटे त्रिकुटासारखे प्रश्न ते विचारू शकतात. बघा, युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसाच्या प्रतिनिधी यादीत कोणत्या महोत्सवाचा समावेश प्रस्तावित आहे? तर हा आहे छठ महापूजा किंवा छठ महापर्व याला म्हटलं जातं. तर मित्रांनो, युनेस्कोच्या बघा, अमृत सांस्कृतिक वारसा प्रतिनिधी यादी अशी ही यादी आहे. काही सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी असते, तात्पुरती सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी असते. ठीक आहे. त्यामुळे तात्पुरत्या यादीतले काही फायनल यादीत घेतलेच जातील असं नाही. तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. हे प्रतिनिधी यादीत आहे आणि प्रस्तावित आहे. प्रस्तावित आहे म्हणजे पूर्णपणे घेतलेले नाही यादीमध्ये समाविष्ट करून. ठीक आहे. पण याच्यावर प्रश्न विचारले जातात कारण ह्या यादीत सुद्धा जाणं है ना. म्हणजे खेळात भाग घेणं आणि खेळ जिंकणं या दोन वेगळ्या गोष्टी. खेळात भाग घेतला म्हणजेच आपण जिंकतो असं नाही, पण जिंकण्याची शक्यता असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारा सॅम्युएल उमटीटी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा आहे ऑप्शन सी, फुटबॉल. तर मित्रांनो, निवृत्तीची घोषणा ज्या खेळाडूने केलेली आहे लेटेस्ट मध्ये, त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यावर आपण एक नजर टाकू. बघा, मार्टिन गुप्टिल यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. ते न्यूझीलंडचे आहे. रविचंद्रन अश्विन यांनी सुद्धा क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. प्रज्ञेश गुणेश्वरन यांनी टेनिसमधून निवृत्ती घेतली आणि हे भारताचे आहेत. आता राणी रामपाल हॉकी, राफेल नादाल टेनिस, आंद्रेस इनिएस्टा फुटबॉलपटू यांनी सुद्धा या खेळातून निवृत्ती घेतली. दीपा करमरकर जिम्नॅस्टिक आणि सिमोना हालेप यांनी टेनिसमधून निवृत्ती घेतलेली आहे. ठीक आहे. रविचंद्रन अश्विन हे भारतीय क्रिकेटमधले उत्तम खेळाडू होते. आता त्यांनी निवृत्ती घेतली. बघा, प्रश्न क्रमांक 13. 11 वर्षांनी मध्य विभागाने नुकतीच जिंकलेली दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हिचं उत्तर आहे ऑप्शन ए, क्रिकेट. बघा, दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, संतोष ट्रॉफी, अमुक ट्रॉफी, तमुक ट्रॉफी, फिफा अशा वेगवेगळ्या, फुटबॉल असेल, हॉकी असेल, बास्केटबॉल असेल, टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, अशा खेळाच्या संबंधित असणाऱ्या ट्रॉफीज याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि मित्रांनो, क्रिकेटचा विषय निघाला तर क्रिकेटचं नियमन करणारी एक संस्था आहे BCCI. याच्यावर परवा झालेला, रविवारी झालेला जो पेपर आहे MPSCचा, तर त्याचे सचिव कोण म्हणून त्याच्यात प्रश्न विचारलेला गेला होता. त्याच्यामुळे याच्यावर एक धावती नजर टाकूया. BCCI म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं त्याला म्हटलं जातं.
याची स्थापना 1928 मध्ये झाली. लोढा समितीच्या शिफारशीनुसार याचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत मिथुन मनहास, उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला, सचिव आहे अर्थातच आत्ताच सांगितल्याप्रमाणे देवजीत सैकिया आणि खजिनदार आहे रघुराम भट. आणि क्रिकेट खेळांचं स्पर्धांचं आयोजन करण्याचं काम ही संस्था करत असते. त्यांना निधी देणं वगैरे वगैरे जे काय सगळं क्रिकेटच्या संबंधित. आणि ही एक स्वायत्त संस्था आहे, सरकारी नाही. ठीक आहे. IPL चं आयोजन सुद्धा BCCI करते. सरळ सेवेमध्ये थेट प्रश्न सुद्धा विचारला जातो की IPL चं आयोजन कोण करते, तर BCCI. ठीक आहे. बघा 14वा प्रश्न आहे, अभ्यास 2025 हा भारत आणि कोणकोणत्या देशांदरम्यान होणारा वार्षिक द्विपक्षीय सराव आहे, तर हा आहे भारत आणि अमेरिका मध्ये होणारा. ठीक आहे. आपण युद्ध सरावावर बऱ्याच वेळा रिव्हिजन घेतलेलं आहे. उद्या परवाच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण घेऊया. ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक 15, जागतिक नवोन्मेष निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन B 38वा. ठीक आहे. तर निर्देशांकावरचा हा प्रश्न आहे. निर्देशांकामध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला घ्यायचं होतं, त्याच्यामुळे युद्ध सराव आपण आज टाळला. तर याला मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, प्रश्न 1, 2 आणि 3 हे आहेत CPI या संस्थेचा निर्देशांक. मी एकदा तुम्हाला समजावतो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेने निर्देशित केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक CPI 2024 मध्ये. आता हे एवढं सगळं कॉमन आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे? 96वा. 180 देशामध्ये. पहिला क्रमांक किंवा सर्वात स्वच्छ देश कोणता आहे? सर्वात स्वच्छ म्हणजे पहिला क्रमांक डेन्मार्क. आणि सर्वात भ्रष्ट देश कोणता आहे म्हणजे सर्वात शेवटचा क्रमांक कोणता आहे? दक्षिण सुदान. म्हणजे याचा 180वा, याचा पहिला नंबर, याचा 180वा, तर भारताचा 96वा. तर हे तीनही प्रश्न जर तुम्ही बघितले, एकाच संस्थेच्या संदर्भातले असे 3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तेच राज्याच्या बाबतीत होऊ शकतं किंवा होतं. बघा, पंचायत राज व्यवस्थेच्या एकूण हस्तांतरण निर्देशांक क्रमवारीत आता प्रथम राज्य कोणते? कर्नाटक. आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे किंवा महाराष्ट्राचा क्रमांक कितवायचा होता? लक्षात आलं? परत एकदा बघूया. आणखी कोणत्या कॅटेगरीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? बघा, नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 अहवालाचे प्रकाशन कुणी केले? है ना, प्रकाशन कुणी केले याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर याचं उत्तर आहे अरविंद पनगरिया. आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर हे सुद्धा अरविंद पनगरिया आहेत. तर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की अमुक अहवालाच्या किंवा अमुक संस्थेचे अध्यक्ष कोण आहे? अमुक अहवाल प्रकाशित करणारे किंवा प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेचे. ठीक आहे. तर हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. पदसिद्ध अध्यक्ष अर्थातच पंतप्रधान असतात, त्यामुळं. आणि हे वित्त आयोगाचे सुद्धा अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या जे समजा एखाद्या, आता हे अरविंद पनगरिया जे आहेत हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आता हेच नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर व्यक्तीच्या संदर्भात ज्या संस्था जोडलेल्या आहेत त्या संदर्भातलाही प्रश्न निर्देशांकामध्ये विचारला जातो. बघा, नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? ठीक आहे. आलं, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? 6वा. आता त्याच मध्ये प्रथम क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर ओडिसा. आता आलं लक्षात? बघा, ही गंमत आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. आणि बऱ्याच लोकांना अर्थशास्त्र हे जरासं अवघड जात असेल तर तसं तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आपण अर्थशास्त्र सोपं करणारा एक व्हिडिओ घेऊ. त्यामुळे तिथून पुढे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी किचकट वाटणार नाही. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न, QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 25वा. आता हे आहे, हे उद्याच्या व्हिडिओत आपण बघूया. तर हे होते आजचे व्हिडिओ. आज थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओला थोडासा उशीर झाला, त्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.